मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतोय आधी महत्त्वपूर्ण मॅच जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहिजे. सलामीची जोडी एका बाजूने मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल झाली. पवरमाळा सुपर किंग संघाच्या बाजूने नक्कीच यश एका बाजूने आहे. अगदी पहिलाच सामना या यशने गाजवला होता. तो यश मैदानाच्या आतमध्ये तर नॉन स्ट्राईकच्या दिशेने आकाश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल तर षटक क्रमांक पहिलं भूषण कदम. कमालीचा खेळ दोनही बाजूने करायचा आहे आणि त्यासाठी प्रयत्न आता मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. लेज दी प्ले सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू इथे डिक्लेरेशन ॲडमध्ये जाऊन दाखल झालाय. एक धाव डिक्लेअर स्वरूपात येताना पाहायला मिळेल. या एका धावेबरोबर संघाचं खातं मैदानाच्या आतमध्ये उघडलं जाते. लकी ड्रॉचे नाव नोंदणी चालू आहे. पाण्याच्या जारपाशी ज्यांना ज्यांना नावं द्यायचे त्यांनी संपर्क साधा. हा देखील चेंडू पुढे सरसावत मोठा फटका तर येताना पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचललाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाईल. धावा येतील 4. चौकार. धावफलकावरती 5 धावा. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. पवारमाळा सुपर किंग एका बाजूने धावा जमवण्यासाठी प्रयत्न यश मैदानाच्या आतमध्ये करतायत तर धावा रोखण्यासाठी प्रयत्न भूषणला देखील करावे लागतील. हा देखील चेंडू आडव्या बॅटने इथं देखील परफेक्ट गॅप. हा देखील चेंडू सुसाड वेगात बंदुकीतून गोळी सुटावी असा सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक 9 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलं जातंय. 9-9-9. वडकी प्रीमियर लीग या स्पर्धेचं किती गुण गाऊ. कारण जबरदस्त आयोजन नियोजन शिवशक्ती प्रतिष्ठान मित्रमंडळ आणि समस्त ग्रामस्थ वडकेकरांनी केलेलं पाहायला मिळेल. इथे चेंडू आउट ऑफ द पार्क. चौकारा पाठोपाठ षटकार. 6 रन. धावफलकावरती 15 धावा. अगदी 4 चेंडूंमध्ये 15 धावा कुठून काढल्यात. भूषणवरती फार मोठं आक्रमण यश नक्कीच करतायत. तर सर्वच्या सर्व धावा यशच्या आहेत. प्रेक्षकांनी जर झेल घेतला तर 200 रुपयाचं प्राइज आहे. खेळाडू प्रेक्षकांना झेल ट्राय करू द्या. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने पुन्हा एकदा हवाई सफर. यशच्या बॅट मधून नो प्लस षटकार. 7 धावा आहेत. धावफलक 22 धावा. आक्रमण फार मोठं पाहायला मिळतं यशच्या बॅट मधून होताना. हा चेंडू देखील बॅकफुटवरती सरकत वेट अँड वॉच. हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शिवशंभोचा छावा. मिळाल्या 6 धावा. षटकार. 28 धावा धावफलकावरती आहेत तर लागोपाठचे 3 षटकार यशच्या बॅट मधून येताना देखील पाहायला मिळालेत. कमालीचा खेळ यशचा या संपूर्ण स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. पहिल्याच दिवशी पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतक ठोकणारा हा खेळाडू आहे. इथे विकेटच्या शोधामध्ये आता गोलंदाज असतील भूषण. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणताच नाही. डॉट बॉलचा इशारा पंचांचा आलाय. षटक संपतंय मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाचं. 28 धावा बिनबाद पाहायला मिळतात तर 7 चेंडू 27 धाव्यांची खेळी यशची देखील पाहायला मिळेल. तर षटक क्रमांक 2 आकाश गायकवाड गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. कशा प्रकारचं कामकाज आकाश करणार. स्ट्राईकला देखील आकाश आहे. आकाश टू आकाश. हा चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये नक्कीच खेळून काढलाय. इथं देखील 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने 30 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय. आकाशचं देखील खातं इथे उघडलं जाईल. हा चेंडू देखील पुन्हा एकदा आडव्या बॅटने अलॉंग दी कार्पेट नक्कीच खेळून काढलाय. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयास. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. इथं देखील 2 धावा. 32 ऑन बोर्ड. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एक शंभू राजा था. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळला. इथं देखील 2 धावा. 32 वर्षाचं आयुष्य माझ्या राजाचं होतं. आयुष्यामध्ये एकही लढाईनं हारलेला राजा म्हणून ज्या राजाची इतिहासाने नोंद घेतली त्या राजाचं नाव आहे छत्रपती शंभूराजे. इथे चेंडू हवे झेल टिपलाय. आकाशची खेळी संपुष्टात. 34 धावसंख्येवरती पहिला धक्का.
लकी ड्रॉ अगदी आपण पाहतोय, भाग्यवान विजेते दररोज नक्कीच पाहायला मिळत आहेत आणि लकी ड्रॉच्या चिठ्ठी पद्धतीने नाव नोंदणी या ठिकाणी सुरू आहे. तरी ज्या क्रिकेट रसिकांना नाव नोंदणी करायची नाव नोंदणी करून घ्या. 1000 रुपयाचं रोख प्राईज आणि मानाची ट्रॉफी देऊन पात्र गौरवित सन्मानित केलं जातं भाग्यवान विजेत्याला. कोण असणार भाग्यवान विजेता? 34 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 1.4 षटकांचा खेळ संपलाय. स्पीडअप करा, स्पीडअप करा. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. सौरभ हा देखील चेंडू हलक्या हाताने खेळून काढले. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत इथं देखील सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा इथं देखील येत आहेत. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाईल. 36 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. हा देखील चेंडू अलॉंग दी कार्पेट, जमिनीला समांतर फटका, जमिनीला चाटत पुसात मात्र सीमारेषे जवळपास अडवला जातोय. तोपर्यंत अगदी इथं देखील 2 धावा येत आहेत. षटक संपत. दुसऱ्या क्रमांकाचं 2 षटकांचा खेळ संपला. एक बाद 38 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित अजूनही 12 चेंडू शिल्लक. योगेश सोनवणे गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. षटक क्रमांक 3. यश अजूनही मैदानाच्या आतमध्ये लढत आहे. 7 चेंडू 27 धाव्यांची खेळी. हा चेंडू देखील आडव्या बॅटने नक्कीच केलाय. पुरुष एकदा क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडू पर्यंत पोहोचतील. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केलाय. नो बॉलचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून आला जाईल. 9+2 अर्थात 3 धावा आहेत. हा देखील चेंडू हवाई फायर, हेलिकॉप्टर उडवलंय आणि लँड देखील होतंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सत्तेचाळीस धावा आहेत. इथं देखील आक्रमण, इथं संधी आहे. परफेक्ट गॅप आणि अगदी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जातोय. आयोजक कमिटी त्या ठिकाणी आहे आणि त्यांनी देखील कळवले चौकार असेल. 4 धावा आहेत. चौकाराच्या मदतीने धावफलक 51 धावा. अर्धशतक नक्कीच संघ पूर्ण करेल पवारमाळा सुपर किंग. तर 10 चेंडू 39 धाव्यांची खेळी याची आहे. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे ताईना सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयास. 2 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे सरसावतोय. धावफलकावरती 53. जे प्रेक्षक बॅनरच्या पुढे थांबलेत, आपण ऍडव्हर्टायझिंग साठी बॅनर लावलेत, कृपया त्यांनी मागे थांबायचे. लहान मुलं. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया. नो बॉल, नो बॉल पंचांचा इशारा आलाय. धावफलकावरती 54 धावा. महागडे षटक नक्कीच अवांतर धावांचा पाऊस या षटकामध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. त्या धावा रोखल्या जाणार का? 2 चेंडू नो आलेत. हा चेंडू देखील मिस टाइम शॉट तर आहे. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेलने सटलाय. जीवदान कोणाला आहे? तर यश सारख्या बलाढ्य ताकदीच्या फलंदाजाला मात्र जीवदान मैदानाच्या आतमध्ये असेल. हे जीवदान किती घातक ठरणार येणाऱ्या वेळेमध्ये पाहणं गरजेचं आहे. 55 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रियत्न. 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे सरसावतोय. 57 धावा. तिसरं षटक अजूनही मार्गस्थ आहे. फुल टॉच चेंडू आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. चेंडूच्या खाली टिपला जाईल झेल. फलंदाज होते बाद. तीन षटकांचा खेळ संपलाय. 2 बाद 57 धावा आहेत. सिद्धार्थनगर फायटर्स थोडा स्पीडअप घ्यायचंय. तीन षटक संपली जात आहेत. 57 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये.
शेवटचं षटक आणि अंतिमचं षटक अजूनही मैदानाच्या आतमध्ये उर्वरित आहे. किती धावांचा डोंगर उभारला जाणार, किती धावा बनवल्या जाणार हे देखील पाहणं गरजेचं असेल. गोलंदाज सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. नीरज गोलंदाजीच्या माध्यमातून तर न्यू बॅटर वैभव. यश स्ट्राईकच्या दिशेने असतील. हा चेंडू पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयास आणि इथे यश त्यांच्या पाठीमागून होते वत. यशला इथे परतावं लागेल. 57 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आहेत. तर शेवटचे काही चेंडू या षटकातील बाकी आणि त्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सनी नक्कीच येताना पाहायला मिळतील. सनी जाधव कशा प्रकारचं कामकाज सनी करणार. पवारमाळा सुपर किंग एका बाजूने असतील तर दुसऱ्या बाजूने सिद्धार्थ नगर कॅपिटल अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोनही संघ या अगोदर सांगितले बलाढ्य ताकदीचे आहेत. एका बाजूने धावा जमवण्यासाठी प्रयत्न असेल, दुसऱ्या बाजूने धावा रोखण्यासाठी प्रयत्न असेल. कोण यशस्वी ठरणार. हा चेंडू देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयास. बॅटवरती चेंडू येऊ शकत नाही. हलकी सेज घेत मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा इथं देखील. 59 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा देखील चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयास. नो बॉल, नो बॉल पंचांचा इशारा आलाय. धावफलक 60 धावा. हा चेंडू इथे कमालीचा आहे. डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. झेल घेण्यासाठी कोणताच प्रयत्न नाही. तोपर्यंत 2 धावा आहेत. धावफलक 2च्या मदतीने 62 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकामध्ये धावत संख्येला ब्रेक लावण्याचं काम गोलंदाज नक्कीच करतायत. अगदी यश जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये होता तोपर्यंत धावांचा महापूर नक्कीच आपण पाहिला, परंतु इथे धावा रोखल्यात. हा देखील चेंडू मिस टाइम शॉट तर आहे. चेंडू बरीचशी उंची घेईल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जातोय झेल. धक्का क्रमांक 4. शेवटच्या षटकातील अंतिमचे काही चेंडू बाकी. हा चेंडू देखील आडव्या बॅटने नक्कीच खेळला. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगल डबलचं समीकरण डिरेक्ट हिट आणि त्यानंतर 2 धावसंख्येने समाधान मानावं लागेल. षटक संपताय. 4-1 डाव संपलाय. धाव फलकावरती बनवल्या गेल्या धावा 64 तर विजयासाठी 65 धाव्यांची गरज. 65 टार्गेट्स. वडकी प्रीमियर लीग आजचा दिवस 3रा आणि होणारी 3री मॅच जाधवमाळा स्ट्रायकर्स वर्सेस शिवशंभनगर नाईट रायडर्स. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी लगेच यायचंय. जाधवमाळा स्ट्रायकर्स वर्सेस शिवशंभनगर नाईट रायडर्स. आपल्या चालू असलेल्या वडकी प्रीमियर लीग मॅचेससाठी ज्यांनी पाणी सौजन्य केलं, पुण्याचं काम केलं, असे स्वप्नीलजी झेंडे यांच्या हस्ते हा टॉस होईल. त्यांना विनंती आहे टॉससाठी लगेच यायचं आहे. जाधवमाळा स्ट्रायकर्स वर्सेस शिवशंभनगर नाईट रायडर्स.
दोन्ही संघांच्या कर्णधारांनी लगेच यायचंय. आणि आता चालू असलेला सामना सिद्धार्थनगर फायटर कॅपिटल्स वर्सेस पवरमाळा सुपर किंग्स. दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, लगेच सामना चालू करायचा आहे. पवरमाळा सुपर किंग्स आपले क्षेत्ररक्षण लावून घ्या. सिद्धार्थनगर कॅपिटल्स आपली सलामीची जोडी लगेच पाठवायची. मान्यवरांच्या हस्ते टॉस झालेला आहे. जाधवमाळा स्ट्रायकर्स विन द टॉस आणि चूज द फिल्डिंग. आपल्याला एनर्जी ड्रिंकसाठी कोकोनट ऑर्डर दिलेला आहे, त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. चला पवरमाळा सुपर किंग्स क्षेत्ररक्षण लावून घ्या, सहकार्य करा. एक मिनिट. प्रशांत सर एक मिनिट. स्कोरिंग अपडेट होतोय, 2 मिनिटं. 1 मिनिट. लेट्स प्ले स्टार्ट द मॅच. सामना क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. पहिला चेंडू आडव्या बॅटने नक्कीच खेळला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत धावांसाठी धावाधाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदी 24 चेंडू आणि 65 धावींची गरज. इथे 2 तर आल्यात. शेवटचे 23 चेंडू आणि बनवायचे आहेत. 3 धावा आल्यात, 62 अजूनही बनवायचे आहेत. यश पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा चेंडू आडवा बॅटने नक्कीच खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे शरीराच्या सहाय्याने चेंडू अडवलाय. नो +1 अर्थात 2 धावा आहेत. अतिरिक्त धावा रोखाव्या लागतील. अतिरिक्त धावांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पडतोय. धावफलकावरती 5 धावा आहेत. धावा रोखायच्या आहेत, एका बाजूने धावा जमवायच्या आहेत. कोण विजय ठरणार? सिद्धार्थनगर कॅपिटल्स एका बाजूने आहे. पंचांपाशी अपील करा. आकाश पंचांपाशी अपील करा, पंच सांगतील. तर दुसऱ्या बाजूने पवारमाळा सुपर किंग. अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगदी रेषेच्या अलीकडे बॉल आहे की पलीकडे यासाठी मात्र रेषेचा नो आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जातोय.
फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू नक्कीच पंचांच्या माध्यमातून, तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून घोषित केलाय. दोन्ही संघांचे अतिरिक्त खेळाडू आहेत, त्यांना रिव्ह्यू दाखवलेला आहे. मॅच चालू करा. 4 धावा आहेत धावफलकावरती. गोलंदाज यश पुन्हा एकदा सज्ज होतील. हा चेंडू देखील पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयास. इथे पुनश्च एकदा नो बॉल आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. नो बॉल. नो बॉल पंचांचा इशारा आलाय. धावफलक अवांतर धावेच्या मदतीने पुढे जाईल. 5 धावा आहेत धावफलकावरती. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 22 आणि विजयासाठी 60 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 65 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हा चेंडू देखील आडव्या बॅटने नक्कीच खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण 2 धावा येत आहेत. धावफलक 2च्या मदतीने 7 धावा. 7 धावा धावफलकावरती आहेत. योगेश आणि नीरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू देखील इथे नो बॉल. नो बॉल पंचांचा इशारा आलाय. धावफलकावरती 8 धावा. शेवटचे 21 चेंडू 57 धावा. इथे आक्रमण होत आहे. चेंडू बरीचशी उंची गाठेल. फार मोठी दरी भेटली आहे. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. सन सालांटी जलवा चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक 12 धावा. शेवटचे 20 चेंडू बनवायचे 53. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया इथे नो बॉलचा इशारा पात्र पंचांकडून आला जाईल. धावफलक अवांतर धावेच्या मदतीने पुढे जाते. 13 धावा. अगदी अवांतर धावांचा पाऊस या षटकामध्ये येताना पाहायला मिळाला. कमबॅक करणारे चेंडू यशला देखील हाताळावे लागतील. हा चेंडू समोरच्या दिशेने
आक्रमकता आहे, वाघाची धाड आणि फोडला पहाड. षटकार. ज्या क्रिकेट रसिकाने झेल घेतला त्यासाठी 200 रुपयाचं प्राइज आहे. विनंती असेल तुम्ही मुख्य व्यासपीठाच्या समोर या आणि तुमचं प्राइज घेऊन जा. हा चेंडू इथे नक्कीच कमालीचा. षटक संपलं जाईल. पहिल्या क्रमांकाचं पहिल्या षटकाचा खेळ संपला. 19 धावा आहेत. अमोलजी मुंडे यांनी झेल घेतला. त्यांनी स्टेजचे संपर्क साधायचा आहे आणि आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. थोडं स्पीडअप करायचं आहे. स्पीडअप करा. दोन्ही संघांनी विनंती आहे, स्पीडअप करा. शेवटच्या 18 चेंडू बनवायचे. 46 धावा. चर्चा विनिमय, विचार विनिमय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं. 19 धावा लगेच कुठून काढल्या गेल्यात. शेवटच्या 18 चेंडू विजयासाठी 46 धावा अजूनही ज्या बनवायच्या आहेत. आकाश पवार थोडं स्पीडअप घ्या. प्रशांत सर आणि प्रवीण सर थोडंसं स्पीडअप करायला सांगा, नाहीतर पेनल्टीला देखील संघाला सामोरं जावं लागेल अशी आयोजक कमिटीची सूचना आली जाते. कारण जवळपास 1 तास झालाय, 1 ते 1.5 तास झालाय. 8 वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. आता 9:30 वाजलेत. दुसरीच मॅच सुरू आहे. टोटली 6 सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे विनंती असेल थोडंसं वेळेकडे देखील लक्ष द्या. इथं देखील एक सिंगल आली आहे. एका धावेबरोबर धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 20 धावा. शेवटच्या आता 17 चेंडू आणि विजयासाठी 45 धावा. महेश गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. 17 चेंडू आणि 45 धावा विजयाचं समीकरण. महेश करामत करणार की दुसऱ्या बाजूने योगेश ऑन स्ट्राईक आहे. 8 चेंडू 15 धावांची खेळी योगेशची देखील आहे. हा चेंडू बॅकफुटवरती सरकत नक्कीच खेळून काढलाय. तिथे डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोर धावत आहेत. तोपर्यंत अगदी धावांसाठी धाव आणि इथे तिसरी धाव घेत असताना नक्कीच परतावं लागेल योगेशला. फलंदाज होते बाद. बॉल जमा करा, बॉल जमा करा महेश. 1 धाव शॉट देखील असेल. अर्थात फक्त 1 धाव आणि 1 विकेट. एक रन आउट. पहिलाच बॉल होता का आता? नाही 2 बॉल झाले. बॉलर कोण आहे? महेश ना. स्पीडअप करा कृपया विनंती असेल. हा देखील चेंडू आक्रमकता तर आहे. तिथे क्षेत्ररक्षक झेल सुटलाय आणि इथे जीवदान असेल तोपर्यंत पडझड देखील मैदानाच्या आतमध्ये जाणवेल. 2 धावा येतील. धावफलक 2 धावत संख्येच्या मदतीने पुढे सरसावेल. 24 धावा आहेत धावफलकावरती. इथे देखील अगदी आपण बॅटने चेंडू लॉंगॉन क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. इथं चांगलं क्षेत्ररक्षण एकाच धावेने समाधान मानावं लागतंय. धावफलक 1 धावेच्या मदतीने पुढे जाते. पंचवीस धावा आहेत एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या आता 14 चेंडू बनवायचे. 40 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा चेंडू देखील इथे कमालीचा येताना पाहायला मिळतोय. समजू शकत नाही. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव अशा प्रकारची जर गोलंदाजी सुरू राहिली तर धावा नक्कीच रोखल्या जातील. इथे आक्रमण झालंय परंतु क्षेत्ररक्षक आहेत डाऊन दी बॉल. लाजवाब झेल टिपलाय आणि इथे परतावं लागेल फलंदाजाला देखील. धक्का क्रमांक बसला जातो दुसरा. वैभव त्या ठिकाणी नक्कीच कामगिरी बजावतायत. या अगोदर देखील सांगितलं होतं रेखेची ताकद संपूर्ण संघाला दाखवावी लागेल. 11 खेळाडूंचा असणारा खेळ
अनेक स्पर्धा आपण पाहतो फलंदाजीच्या जोरावर जिंकता येतात, अनेक स्पर्धा आपण पाहिले गोलंदाजीच्या जोरावरती देखील जिंकलेल्या, परंतु क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती देखील अनेक क्रिकेटच्या लढाया नक्कीच काबीज करता येतात, हा इतिहास आहे. क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती सामना विजय होणार का, प्रश्नचिन्ह जरूर आहे. सामना विजयी करण्यासाठी दोनही संघांच्या बाजूने आगेकूच नक्कीच जे होताना पाहायला मिळते. हा चेंडू नक्कीच अगदी आपण पाहूया डाव्या यष्टीच्या खूप दूरवरती वाईट बॉलचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून आलाय. वैभव गोलंदाजीच्या माध्यमातून आहे या षटकाचा पहिला चेंडू अवांतर. हा चेंडू देखील इथे कमालीचा डॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. हा चेंडू देखील उजव्या यष्टीच्या दूरवरती राहतोय. वाईट बॉल पंच नक्कीच कळवत आहेत. 27 धावा आहेत धाव फलकावरती. शेवटचे आता 11 चेंडू बनवायचे 38 धावा. हा चेंडू देखील आडव्या बॅटने इथे बोटा फाटका तर खेळला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील, तिथे क्षेत्ररक्षक फंबल होत आहेत, तोपर्यंत एका धावेचं रूपांतर 2 धावसंख्येमध्ये होताना पाहायला मिळेल. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जात आहे. 29 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 10 चेंडू बनवायच्या 36 धावा. डेड बॉलचा इशारा, मृत स्वरूपाचा चेंडू नक्कीच पंचांनी घोषित केलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. वैभव इथं देखील आक्रमण तर आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतील. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. खिलाडी के मस्तक पे दस्तक. 6 रन षटकार. धावफलकावरती 35 धावा. शेवटचे 9 चेंडू 30 धावा विजयाचं समीकरण. सामना होते कुठे, सामना आलाय कुठे, परंतु क्रिकेट रसिकांनो सामना रंगतोय यात मात्र शंका नाहीये. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार. एक जबरदस्त मॅच. पवारमाळा सुपर किंग विरोधामध्ये सिद्धार्थनगर कॅपिटल्स. हा चेंडू देखील डाव्या यष्टीच्या दूरवरती. 36 धावा. शेवटचे 9 चेंडू 29. इथं देखील आक्रमण आहे. चेंडू हवाई फायर. क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूच्या खाली. टिपला जाईल झेल आणि नीरजला देखील परतावं लागेल. फलंदाज होते बाद. छत्तीस धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 8 चेंडू बनवायचे 29 धावा. यानंतरची होणारी महत्वपूर्ण मॅच, त्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. जाधवमाळा स्ट्रायकर्स विरोधामध्ये शिवशंभूनगर नाईट रायडर्स. बोथ कॅप्टन या नाणेफेक झाली आहे, परंतु दोनही संघ यानंतर सज्ज राहतील याची नोंद घ्या. इथं देखील आक्रमण होत आहे. चेंडू सरळ जातोय. सीमा रेषेच्या अगदी जवळपास चेंडू अडवलाय आणि तिथे देखील धावांसाठी धावाधाव पाहायला मिळेल. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने 38 धावसंख्येवरती जाऊन पोहोचले जात आहे. शेवटचे 7 चेंडू बनवायच्या 27 धावा. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया. मिस टाइम शॉट. फॉलो थ्रू मध्ये झेल टिपलाय. कॉटन बोल्टची शिकार. फलंदाज होते बाद. शेवटचे 6 चेंडू 27 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 19 धावा यशवरती खर्च झाल्या. दुसऱ्या षटकामध्ये महेशने षटक हाताळलं. 6 धावा खर्च करत 1 विकेट टिपली. तर तिसरं षटक अगदी आपण पाहिले आता जबरदस्त वैभव मोडकचं. 13 धावा खर्च करत 2 विकेट्स. कमालीची गोलंदाजीच्या जोरावरती सामना काबीज करणार का, की दुसऱ्या बाजूने शेवटच्या षटकामध्ये फलंदाज आक्रमण करणार. क्रिकेटची लढाई, क्रिकेटचं युद्ध मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा. तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगितलं जात आहे आणि आता पेनल्टी दिली जाईल.
हा पहिला चेंडू क्या बात आहे. लाजवाब चेंडू मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळेल. शेवटचे आता 5 चेंडू बनवायचे. 5 चेंडू 27. समीकरण नक्कीच आहे. इथं देखील चेंडू डॉट. अभिषेक जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. इथं देखील चेंडू डॉट. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव. कमालीची गोलंदाजी. पार्थला इथं बांधून ठेवले, अक्षरशः बेड्या घातल्यात. इथं देखील दांडी गोल. चौथ्या चेंडूवरती विकेट. फलंदाज होते बाद. शेवटचे 2 चेंडू 27 धावा विजयाच्या दिशेने प्रवास करेल पवार बळा सुपर किंग. लागोपाठचे अजूनही 2 चेंडू जर डॉट आले तर 500 रुपयाचं प्राइस. माननीय श्री अभिजित आबा मोडक यांच्यातर्फे अभिजित दादा मोडक यांच्या माध्यमातून जे प्राइज असणार आहे. पहिलं निर्धाव शतक स्पर्धेतील पाहायला मिळेल का, प्रश्नचिन्ह आहे. गोलंदाज सज्ज आहेत. संघाचे कर्णधार आकाश पवार यांच्याकडून 1000 रुपये. हा चेंडू देखील डॉट. हा चेंडू देखील निर्धाव. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. हा चेंडू आडा बॅटने नक्कीच खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत अगदी आपण पाहूया. 1 धाव इथं देखील येईल आणि याच बरोबर 1 धाव खर्च करत हे षटक देखील संपलंय. आणि या सामन्यावरती पवार बाळा सुपर किंग संघाने विजय मिळवलाय. खूप खूप असं अभिनंदन. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय. 14 चेंडू आणि 42 धाव्यांची खेळी करत 4 षटकार 3 चौकार ज्याच्या बॅट मधून आपण पाहिलेत. तर गोलंदाजीमध्ये देखील एक कमालीचं कामकाज ज्याचं आपल्याला पाहायला मिळाले. यश ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. नानासाहेबजी बोडक साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी वितरित करणार आहोत. यश या लवकरात लवकर आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब वितरित करतोय. जाधवमाळा स्ट्रायकर्स आणि शिवशंभरनगर नाईट रायडर्स आपले अतिरिक्त खेळाडू स्कोर शीटपाशी पाठवायचे. जाधवमाळा स्ट्रायकर्स आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि सर्व संघांना विनंती आहे, जर आपण टाइमपास केला तर आपल्याला पेनल्टी दिली जाईल. सामने वेळेत उरकायचे. सर्वांना विनंती आहे.